श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, फार्मसी, सायन्स, नर्सिंग, BCA आणि ITI आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये 2024-25 करता प्रवेश सुरू। 11वी-12वी नंतर फिजिओथेरपी, GNM नर्सिंग, BCA, डी फार्मसी, B फार्मसी, M फार्मसी आणि 10वी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, 11वी-12वी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि JEE ची तयारी। अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा 940 389 0372, 9860777105। पत्ता SVSS एज्युकेशनल कॅम्पस, बसवेश्वर चौक, कातपूर रोड, लातूर। जाधव साहेब, मला सांगा, तुमचं कार्य खूप कौतुकास्पद आहे। मी गेल्या जवळजवळ 15 वर्षापासून पाहतोय आणि आजचा हा वेगळा कार्यक्रम आहे आणि प्रत्येक कार्यक्रम तुम्ही वेगळा करताय। त्याबद्दल आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगू शकाल आपण? आज या ठिकाणी सेवाधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर यांच्या वतीनं जे गेल्या 15 वर्षापासून काम केलं जात आहे, ते काम असलं सामाजिक आहे की ते कोणीही सामाजिक म्हणून करू शकत नाही, असं काम आहे। हे काम आहे लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे बेवारस प्रेत आढळतात, बेवारस व्यक्तीचे मृत्यू होतात आणि त्या प्रेताला कोणीही नातेवाईक पुढे येत नाही, असे बेवारस प्रेत मृतदेह ही जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवले जातात आणि संबंधित पोलीस स्टेशनचं पत्र आमच्या सेवाधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला येतं की याची पूर्ण चौकशी केली असता आजपर्यंत कोणीही या म्हणजे प्रेताला नातेवाईक सापडला नाही, म्हणून त्याचा बेवारसपणा घोषित केलेला आहे आणि त्याचा पुढील अंत्यविधीचा जो काही अंत्यसंस्कार आहेत ते सेवाधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं करावं, असं पोलीस स्टेशनचं पत्र आल्यानंतर आमची ही जी सगळी टीम आहे, आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत विशाल बोपनीकर, सचिव आहेत विजय पोद्दार, हे सर्व मंडळी आहे की त्यांनी लगेच तात्काळ संस्थेच्या आमच्या सर्व लोकांना एकत्रित करतात आणि स्वतःच्या खिशातून पैसे जमा करून प्रत्येक प्रेतावर अंत्यसंस्कार करण्याचं काम या संस्थेच्या वतीनं मोफतपणानं केलं जातं। परंतु आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज सांगणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून, BJ न्यूजच्या माध्यमातून, की आजपर्यंत या संस्थेनं गेल्या 15 वर्षापासून जवळजवळ 1500 ते 1550 लोकांवर अंत्यविधी केलेला आहे। त्यामध्ये जवळजवळ 1007वा आज केलेला आहे आपण तुमच्या साक्षीनं, असे दहनविधी केलेले आहेत आणि बाकीचे 500-525 लोकांवर मृतदेहावर दफनविधी केलेला आहे, जे की सर्व समाजातील असतात, ते मुस्लिम असतात, ख्रिश्चन असतात, लिंगायत असतात, बौद्ध असतात, सर्व समाजातील या लोकांवर अंत्यविधी करण्याचं या संस्थेकडून काम करण्यात आजपर्यंत आलेलं आहे। परंतु आमच्या संस्थेच्या समोर एक गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे। आज आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि सर्वसामान्य माणूस म्हणून जगणाऱ्या या भारतीय नागरिकांना विनंती करणार आहे की बाबांनो, या कामासाठी जे काही कष्ट या संस्थेच्या सदस्यांनी उचललेले आहेत ते आपणाला कळाले पाहिजेत की आपल्या कुटुंबातील जर एखादा व्यक्ती मृत्यू पावला आणि त्यांचा अंत्यविधी करायचा असेल तर आपल्याला किमान 10-10 हजार रुपये खर्च येतो। मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या संस्थेनं आजपर्यंत 1500 लोकांवर अंत्यविधी केला आहे, तर 1500 लोकांवर काय खर्च झाला असेल तुम्ही सर्वांनी जाणलं पाहिजे। आज सगळ्यात महत्त्वाचा विषय संस्थेच्या समोर असा आहे की बेवारस असल्यामुळे आज दहनविधी केला, तिसऱ्या दिवशी आपण राख सावडतो आणि राख सावडत असताना त्याची अस्थी ठेवली जाते। हे का ठेवली जाते की कोणीतरी नातेवाईक येईल आणि ते अस्थी तरी आम्हाला द्या असं मागेल, म्हणून या अस्थीचं जतन या संस्थेकडून केलं जात आहे। परंतु जवळजवळ 1007 अस्थी आमच्याकडे आज उपलब्ध आहेत, त्या अस्थीचा एकही नातेवाईक येऊन आम्हाला अस्थी द्या, आम्ही विसर्जित करतो असं म्हटलेलं नाही। मग संस्थेच्या समोर विचार असा आलाय की आता या अस्थीचं करायचं काय? या अस्थी विसर्जित करणं तर गरजेचं आहे, अंतिम मोक्ष मिळणं गरजेचं आहे, म्हणून संस्थेनं ठरवलं की या अस्थीचं विसर्जन अशा पद्धतीनं करायचं आहे, यथाविधी सर्व धर्मियांच्या धर्मगुरूच्या उपस्थितीमध्ये त्या मृतात्म्याला शांती मिळावी म्हणून जो काही सोपस्कार पाडायचा आहे तो पाडून
या प्रत्येक अस्थीवर एक वृक्ष लावायचा आहे. वृक्ष का लावायचा आहे की या अस्थीचं एक स्मरण राहावं प्रत्येक नागरिकाला. आम्हाला सुद्धा संस्थेला सुद्धा एक जाणीव राहावी की बाबा एका अस्थीवर एक वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या सावलीला आपण बसतोय, त्या वृक्षाचा उपभोग घेतोय. निसर्गाला पण मदत व्हावी या उद्देशाने एक सामाजिक काम हातामध्ये घेतलेलं आहे. परंतु संस्थेच्या समोर प्रश्न मोठा गंभीर असा आहे की दफनविधी करण्यासाठी संस्थेकडे जागा नाही. समजा मुस्लिम धर्माचा असेल तर मुस्लिम कब्रस्तानमध्ये काही लोक येऊ देत नाहीत. काही कब्रस्तानवाले आता समजून घेत आहेत की बाबा ठीक आहे, माणूस धर्म आहे, करून घ्या. पण काही लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी आहेत, या ठिकाणी आम्हाला येऊ देत नाहीत. संस्थेला ख्रिश्चनमध्ये येऊ देत नाहीत. मग हिंदू संस्कृतीमध्ये काय आम्ही कुठेही दहनविधी करतो. परंतु आम्ही प्रशासनाला संस्था म्हणून विनंती केलेली आहे माननीय जिल्हाधिकारी मॅडमकडे आणि तहसीलदार साहेबांकडे की या संस्थेला लवकरात लवकर जमीन उपलब्ध करून द्यावं, जेणेकरून सेवादार बहुदेय सेवाभावी संस्थेकडे दफनविधीसाठी जागा राहील आणि दहनविधीसाठी पण जागा करता येईल. आणि त्याच ठिकाणी त्या स्मशानभूमीमध्ये या अस्थीचं विसर्जन करून या अस्थीवर प्रत्येक एका अस्थीवर एक वृक्ष लावून कायमस्वरूपी हे मृतात्मे स्मरणात राहतील असं या संस्थेकडून काम केलं जाणार आहे. तर या आपल्या बीजे न्यूजच्या माध्यमातून सर्व भारतीय नागरिकांना विनंती करणार आहे की या संस्थेला आपण सढळ हाताने मदत करावं आणि या अस्थि विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं. आणि प्रशासनाला पण आणखी एक बार विनंती करणार आहे की लवकरात लवकर या सेवादार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला जमीन संपादित करून लवकरात लवकर संस्थेला द्यावे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा अडचणी उद्भवणार नाहीत. पोलीस स्टेशनचं पत्र आल्यानंतर आम्ही कळवतो की आम्हाला दफनविधीला जागा नाही म्हटल्यानंतर पोलीस स्टेशन तहसीलदार साहेबाकडे, कलेक्टर साहेबाकडे जातं. म्हणून या गोष्टी न होण्यासाठी प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर जमीन उपलब्ध करून द्यावा अशी कळकळीची विनंती संस्थेच्या माध्यमातून करतो. या संस्थेला आजपर्यंत कोणीही मदत केली नाही, म्हणून आम्ही काही अधिकारी असतील, काही व्यापारी असतील, काही सर्वसामान्य नागरिक असतील यांना विनंती केली की आपण सढळ हाताने मदत करा असं आवाहन केल्यानंतर मी प्रथमतः या संस्थेच्या वतीनं लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीमान तुकारामजी भालके साहेब यांचं आज जाहीर आभार मानतो की त्यांनी आपल्या स्वतःच्या वेतनातून, मासिक वेतनातून 51,000 रुपयाची देणगी या सामाजिक कार्यासाठी, उपक्रमासाठी दिलेले आहे. त्यांचं आभार व्यक्त करतो. तसंच या महाराणा प्रतापनगर आणि खाडगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आहेत उत्तमराव गोमसाळे म्हणून, त्यांनी सुद्धा या संस्थेला 11,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. अशाच देणगीचं स्वरूप जर आपण सढळ हाताने जर वाढवलं तर या संस्थेकडून जो काही उपक्रम होणार आहे भविष्यामध्ये, हे कार्यक्रम करायचा आहे अस्थि विसर्जनाचा, वृक्ष लागवडीचा, आणि या संस्थेचं काम अविरत चालू ठेवायचं आहे. यासाठी खूप संस्थेकडे पैशाची अडचण आहे. आज संस्था या मारवाडी स्मशानभूमीची 3 लाख रुपये देणं आहे. हे जगामध्ये कुठेही घडलं नसेल. एखादी संस्था एखाद्या अशा कामासाठी देणं लागते जे की जळण उधारीवर घेतलं जातं, JCB खड्डा करण्यासाठीची उधारीवर घेतली जाते. अशा लोकांचं देणं खूप मोठ्या प्रमाणामध्ये संस्थेवर झालेलं आहे. म्हणून सर्वसामान्य नागरिकांना परत एकदा सुभाष जाधव विनंती करतोय की बाबांनो, माणूस म्हणून तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये जाऊन ज्या देणग्या टाकताय त्या न टाकता या देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही देणगी टाकावे, जेणेकरून खऱ्या आत्म्याला शांती मिळणार आहे. म्हणून परत एकदा विनंती करणार आहे की सर्वांनी सहकार्य करावं. धन्यवाद. सहकार्याची अपेक्षा बाळगतो. नमस्कार, मी विशाल भोकणीकर, सेवादार सेवाभावी संस्थेमध्ये मी गेल्या 10 वर्षापासून काम करतोय. हे काम करत असताना सेवादार सेवाभावी संस्थेला आजपर्यंत बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. ह्या सगळ्या अडचणी येत असताना सुद्धा सेवादार सेवाभावी संस्थेनं कुठंही खचली नाही किंवा थांबली नाही. आमचं जे कार्य आहे ते अविरतपणे आम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हे सगळं करतोय. मुस्लिम धर्मीयांची जर बॉडी आली, आढळून आलं की हा मुस्लिम धर्माचा होता, तर आमच्याकडे मुस्लिम धर्माची टीम आहे. त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनानुसार त्या जाती धर्माच्या रीतिरिवाजाने आम्ही हे काम करतो. हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाने हिंदू धर्माच्या बॉडीचा अंत्यविधी करतो. बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाने बौद्ध धर्माची अंत्यविधी करतो. सेवादार सेवाभावी संस्था खऱ्या अर्थानं बघितलं तर जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं करत असताना आता आदरणीय जाधव साहेबांनी सांगितलं की आपल्याला 1,000 वृक्ष
त्या बेवारसांच्या ज्या अस्थी आहेत त्यांच्या स्मरणामध्ये 1000 वृक्ष लावायचा आहे, तो संस्थेचा मानस आहे। आणि खरं सांगायचं तर आमची सेवादार संस्था जी आहे, जी गेल्या 10 वर्षापासून आम्ही स्वतःच्या खर्चानं बाहेरील शासनाची किंवा अन्य कुठल्याही संस्थेची किंवा वैयक्तिक व्यक्तीची सेवादार सेवाभावी संस्थेनं मदत घेतली नाही। पण जाधव साहेब आल्यापासून आम्हाला थोडंसं बरं वाटतं की आम्हाला एक आधार मिळाल्यासारखं वाटला। आणि ही मनातून बोलतो मी, ह्या गोष्टी खऱ्या आहेत। एक मनातून आधार आल्यासारखा वाटला आणि आपलं ही काम भविष्यामध्ये असंच चालू राहील याची शाश्वती वाटली आणि त्याबद्दल आनंदही वाटला। आणि लवकरच आम्ही तो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेणार आहोत। तर जाधव साहेबांनी म्हटल्यासारखं आपण सर्वांनी एक माणुसकीचा धर्म समजून, जाती धर्माच्या पलीकडेचा थोडासा विचार करून माणुसकीचा धर्म समजून या कार्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं, अशी मी सेवादार सेवाभावी संस्थेतर्फे सर्वांना नम्र